आज दिनांक 3/4/2025 रोजी रावेर पोलीस स्टेशनचे PI माननीय श्री जयस्वाल साहेब यांनी रावेर शांतता कमिटीच्या सदस्यांची बैठक आयोजित केली होती। ही बैठक येणारे जयंती उत्सव समिती जे आहेत, जेणेकरून 6ला रामनवमी आहेत, 12ला 10ला महावीर जयंती आहे, 12ला महावीर जयंती आहे, 14ला बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे आणि 11 तारीखला क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती असल्यामुळे संपूर्ण रावेर शहरातील रावेर पोलीस स्टेशनमध्ये ही बैठक आयोजित केली होती। या बैठकीमध्ये माननीय रावेर तहसीलचे कार्यकारी दंडाधिकारी बंडू कापसे साहेब तसेच मुख्य अधिकारी कदम साहेब हे सुद्धा बैठकीमध्ये उपस्थित असताना या बैठकीचे अध्यक्ष माननीय जयस्वाल साहेब हे ज्या वेळेस बोलण्यास सुरुवात केली त्यावेळेस त्यांचं जीभ घसरली आणि त्यांनी बौद्ध समाजाचा अपमानित करण्यासाठी जे वक्तव्य केलं किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीमध्ये संपूर्ण मिरवणुकीच्या कालखंडामध्ये 2024मध्ये जेव्हा मी सुरुवातीला आलो त्यावेळेस जे एवढे मंडळ होते त्या मंडळांनी दारू पिलेली होती आणि धिंगाणा करण्याची परिस्थितीमध्ये ते होते। अशा प्रकारचे वक्तव्य ते बोलल्यामुळे इथल्या रावेर तालुक्यातील संपूर्ण बौद्ध समाजाच्या भावना दुखावल्या आहे आणि या संदर्भात तीव्र असा संताप व्यक्त करून निषेध व्यक्त करण्यात येत आहे। तरी या रावेर पोलीसचे PI माननीय श्री विशाल जयस्वाल साहेब यांना तात्काळ विलंबित करण्यात यावे अशी संपूर्ण रावेर तालुक्यातील बौद्ध समाजाची मागणी असून त्यांना तात्काळ विलंबित करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी असे सर्वांच्या मते या बौद्ध समाजाच्या वतीने रावेर तहसीलचे तहसीलदार माननीय बंडू कापसे साहेब यांना निवेदन सादर करण्यात आलेले आहे। हे निवेदन नुसतं तहसीलदार साहेबांना दिले नसून पुढील हे निवेदन माननीय मुख्यमंत्री साहेब व राज्याचे गृहमंत्री फडणवीस साहेब यांना सुद्धा आम्ही पाठवणार आहे। तसेच जिल्हाधिकारी साहेब, SP साहेब तसेच फैजपूर विभागाचे DYSP या सर्वांना हे निवेदन आम्ही पाठवणार आहेत आणि अनुसूचित जाती आयोगाकडे सुद्धा हे निवेदन आम्ही पाठवित आहे। या निवेदनाची तात्काळ दखल न केल्यामुळे आम्ही बौद्ध समाजाच्या वतीने रावेर तालुक्यामध्ये तीव्र असं स्वरूपाचं आंदोलन करू। ही शासनाने याची जबाबदारी घ्यावी आणि याची नोंद घ्यावी। जय भीम, जय बुद्ध, जय भारत, जय संविधान।